सामान्य विज्ञान इयत्ता 6वी बल व बलाचे प्रकार. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून लिहा. टिंबटिंब वस्तूंची टिंबटिंब बदलण्यासाठी टिंबटिंब लावावे लागते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते. आ. हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवरून ओढून नेताना त्या ओंडक्यावर टिंबटिंब, टिंबटिंब व टिंबटिंब ही बले लावलेली असतात. उत्तर आहे स्थायू बल, घर्षण बल आणि गुरुत्वीय बल. ई. एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला. त्याची टिंबटिंब बदलायची असेल तर त्यावर टिंबटिंब लावावे लागेल. उत्तर आहे गती आणि बल. उ. घर्षण बल हे नेहमीच गतीच्या टिंबटिंब कार्य करते. पर्याय आहे दिशेने आणि विरोधात. याचं उत्तर आहे विरोधात. घर्षण बल हे नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते. 2. शोधा पाहू माझा सोबती कोण. अ गट ब गट. अ गटामध्ये आहे बैलाने गाडी ओढणे. उत्तर आहे स्नायूबल. 2. क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे. याची जोडी आहे चुंबकीय बल. 3. ताण काट्याने वजन करणे. गुरुत्वीय बल. 4. सायकलला ब्रेक लावणे. उत्तर आहे घर्षण बल. अशा प्रकारे आपणाला या जोड्या लावता येतील. प्रश्न 3. खालील उदाहरणामध्ये एक किंवा अधिक बले कार्यरत आहेत ती ओळखा. अ. उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू. गुरुत्वीय बल. आ. आकाशातून जाणारे विमान. यांत्रिक बल, स्थायू बल, घर्षण बल, गुरुत्वीय बल. ई. ऊसाच्या चरकातून रस काढताना यांत्रिक बल, स्थायू बल, घर्षण बल. ई. धान्य पाकडले जात असताना. उत्तर स्थायू बल, गुरुत्वीय बल. प्रश्न 4. प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दात स्पष्ट करा. स्थायू बल, गुरुत्वीय बल, यांत्रिक बल, स्थितिक विद्युत बल, घर्षण बल व चुंबकीय बल, स्नायू बल. उत्तर. आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडे यांचा वापर करून लावलेल्या बलाला आपण स्नायूबल म्हणतो. उदाहरणार्थ, हातगाडीवाला आपल्या स्नायूबलाने हातगाडी ओढतो. गुरुत्वीय बल. उत्तर. पृथ्वी आपले बल लावून सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते. याला गुरुत्वीय बल असे म्हणतात. उदाहरणार्थ, झाडावरून तुटलेले फळ जमिनीवर पडते. यांत्रिक बल. विजेचा किंवा इंधनाचा वापर करून निरनिराळी यंत्रे आपल्या कामात मदत करतात. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल म्हणतात. उदाहरणार्थ, विद्युत पंप. विद्युत बल. उत्तर. काही प्रकारच्या पदार्थात घर्षणाने विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थामध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसावर घासून विद्युत भार निर्माण होतो. घर्षण बल. उत्तर. दोन पृष्ठभाग जेव्हा एकमेकांवर घर्षण करतात तेव्हा घर्षण बल निर्माण होते. घर्षण बल गतीच्या विरोधात काम करते. उदाहरणार्थ, चालत्या वाहनाला ब्रेक लावताना घर्षण बलाचा उपयोग केला जातो. चुंबकीय बल. उत्तर. चुंबकाच्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात. उदाहरणार्थ, मोठ्या क्रेनमध्ये चुंबकीय बलाचा वापर करून जड वस्तू उचलल्या जातात. प्रश्न 5. असे का अ. यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. उत्तर. जर यंत्रात तेल घातलेले नसेल
तर त्याचे निरनिराळे भाग घर्षण करतील. यामुळे घर्षण बल वाढेल आणि कामाच्या गतीला विरोध होईल. असे होऊ नये म्हणून यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते. वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते. उत्तर: पृथ्वीवरून वर फेकलेली प्रत्येक गोष्ट गुरुत्वीय बलामुळे खालच्या दिशेने खेचली जाते. पृथ्वीच्या या गुरुत्वाकर्षणामुळे वर फेकलेली प्रत्येक वस्तू उंचावर जाऊन खाली येते. ही कॅरम बोर्डवर पावडर टाकतात. उत्तर: कॅरम खेळताना सोंगट्या आणि कॅरम बोर्डमधले घर्षण बल कमी झाले पाहिजे. घर्षण बल कमी झाले की सोंगट्याची गती वाढेल. यासाठी बोर्डाचा पृष्ठभाग पावडर टाकून गुळगुळीत करतात. रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो. उत्तर: रेल्वे स्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग जर गुळगुळीत असेल तर तेथे घर्षण बल राहणार नाही आणि घाईघाईने जाणारे लोक घसरून पडतील. यासाठी उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत करून तेथील घर्षण बल वाढवलेले असते. आमच्यातील वेगळेपणा काय? स्नायुबल, यांत्रिक बल. स्नायुबल प्राण्यांच्या शरीरात असते. यांत्रिक बल यंत्रात असते. स्नायुबलासाठी आपल्या अन्नातून मिळणारी ऊर्जा वापरली जाते. यांत्रिक बलासाठी इंधनाची किंवा विद्युत ऊर्जेची आवश्यकता असते. घर्षण बल, गुरुत्वीय बल. घर्षण बल गतीच्या विरोधात कार्य करते. गुरुत्वीय बलामुळे पडणाऱ्या वस्तूच्या गतीत नेहमीच वाढ होत जाते. घर्षण बल वाढवता किंवा कमी करता येते. गुरुत्वीय बल कमी अधिक करता येत नाही. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. बल लावून काय काय करता येते? उत्तर: 1. बैलगाडी पुढे जाण्यासाठी मदत होते. 2. फुटबॉल खेळता येतो. 3. वजन उचलता येते. 4. सायकल चालवणे. 5. गाडी चालवणे. 6. वस्तूचा आकार बदलता येतो. 7. शिलाई मशीनवर कपडे शिवता येतात. 8. ओझे वाहता येतात आणि 9. कॅरम खेळता येतो. या व्यतिरिक्त अनेक कामे आहेत जी आपल्याला बल लावून करता येतात. वजन म्हणजे काय? उत्तर: वजन म्हणजे एखाद्या वस्तूवरील गुरुत्वीय बल होय. स्नायुबलाने चालणारी यंत्रे कोणती? उत्तर: हातगाडी, नांगर, बैलगाडी, सायकल, होडीचे वल्हे, लोहाराचा भाता या सर्व यंत्रांमध्ये स्नायुबलाचा वापर केला जातो. उभे शब्द: बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी टिंबटिंब बल लावावे लागते. स्नायुबल. दुसरा आहे सांडलेल्या पिना उचलण्यासाठी टिंबटिंब बलाचा उपयोग होतो. दुसरं उभं आहे चुंबकीय बल. आडवे शब्द: तिसरा आडवा: टिंबटिंब लोखंडी खिळ्याला स्वतःकडे ओढतो. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत नांगरले तेव्हा टिंबटिंब बल लावले गेले. यांत्रिक बल. आणि पाचवा आहे ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर टिंबटिंब बलामुळे पडतात. याचं उत्तर आहे गुरुत्वीय बल.